आणि हे जे अबू असो इक्पा असो हे जे आहे कोणीही इथे सध्या नाही आहे. एक माहिती मिळाली होती मागे एक जागा सगळे होते हजर आणि त्याचे नंतर आम्ही त्याचे जे आहे कोणी ऑर्गनाईज केली होती सगळं काढलं त्याला बोलवलं पण तो ऑर्गनायझर जो होता त्या पार्टीच्या आणि ते जे लोक आहेत त्यांच्यावर आपण कारवाई करतो आहे आणि तो भेटलेले नाही आता टू बी व्हेरी फ्रँक. सर असा आरोप होतो किंवा निवडणुकीचा प्रयत्न होता तुम्हाला आदेश देऊन या कितपत सत्य आहे? त्या फिर्यादींनी पत्रकारांनी सांगितलं की मी आपलं नाव टाकलेलं नव्हतं. तर बघा हे जे तुम्ही म्हणताय की असे आरोप प्रतिरोप हे चालत राहतात आणि ज्या वेळेस माणूस देतो संपूर्ण याच्यात म्हणजे होशोहवासमध्ये देतात की आम्ही हे लिहून देतोय. आता नंतर जो एखाद्या प्रेशरमध्ये किंवा स्वतःहून त्याला जर वाटतंय तर ते त्याच्याबद्दल आम्ही कमेंट करू शकत नाही. परंतु त्यांनी जर प्रोटेक्शन मागितली ते प्रोटेक्शन आपण देऊ. आताही इलेक्शनच्या दरम्यान एक दोन लोकांना जसं वाटलं होतं त्याला आपण प्रोटेक्शन दिली आणि असेही लोक आहेत ज्याला आपण प्रोटेक्शन दिलेले जे विटनेसेस आहे काही केसेसमध्ये ते आमची तैयारी आहे तशी. कार्रवाई के आधार पे हमने उनको पूरा सपोर्ट किया है और क्योंकि वो केस उनके पास में चल रहा है उनके इन्वेस्टिगेशन में जो आगे मिला है उसमें एक जो है एक आदमी को हिरासत में लिया है और उनकी कार्रवाई आगे चल रही है उसमें. ये जो इन्वेस्टिगेशन क्योंकि एटीएस और हमारी पुलिस जो है लोकल पुलिस इनके साथ में हम उनकी जो इन्फॉर्मेशन है वो शेयर कर रहे हैं क्योंकि यहाँ से उसकी कुछ इनके जो ट्रेल्स मिले हैं तो कर रहे हैं और हमें भी इसके आधार पे जो भी इन्फॉर्मेशन मिलेगी हम लोग भी उस पर कार्रवाई आगे करेंगे. कारण तिथे जागा एक तर कमी होती परंतु कुठे आम्ही शोधलं भेटला नाही आहे जागा पण ते तिथेच आपण जे ट्रॅफिक ऑफिस होतं तिथे आपण सुरू करतोय आणि ह्या महिन्यामध्ये आपण सुरू करू. स्पेशली एबल्ड लोक आहे आणि दिव्यांग आहे इनफॅक्ट त्याला आपण सपोर्ट केला पाहिजे. जर ते ट्रायसायकलवर आले तर ते करतील ना. फार सुंदर हे आपल्या मार्फतीने माझी विनंती राहील की आपण हे करा आणि त्यांना आपण निःशुल्क पण करण्याचे हे करू जे असे असतील तर.